Hello students, hello friends, hello friends. बघा आज आपण स्टार्ट करणार आहोत नवीन चॅप्टरला ज्याचं नाव आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये आपल्याला काय करायचंय, जी काही केमिस्ट्री आहे, कोऑर्डिनेट बॉन्डची जी काही केमिस्ट्री आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, जे काही एलिमेंट्स आहेत, मेटल्स, इनर ट्रान्झिशन मेटल्स आहेत, प्लॅटिनम, कॉपर, निकेल, कोबाल्ट, जे काय असते ते, ठीक आहे, त्यांच्यासोबत वेगवेगळ्या मॉलिक्यूलची किंवा आयनची बॉन्डिंग, कोऑर्डिनेट बॉन्डिंग आपल्याला एक्सप्लेन करायची. ठीक आहे. मग आज इंट्रोडक्शन मध्ये आपण तेच बघणार आहोत की कोऑर्डिनेशन केमिस्ट्री नेमकं काय आहे, कोऑर्डिनेशन केमिस्ट्री कशाला म्हणायचंय आणि व्हॉट इज मीन बाय कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. ठीक आहे. बघा, ज्या केमिस्ट्रीमध्ये आपण कोऑर्डिनेट कंपाऊंडचा अभ्यास करतोय आपण त्याला काय म्हणणार आहोत, कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. ठीक आहे. आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड काय असतात ते आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. चला सुरुवात करू आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. ठीक आहे. बघा, कोऑर्डिनेशन कंपाऊंड काय आहे. कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स कंसिस्ट ऑफ कोऑर्डिनेशन compound consists of central metal atom, consists of central metal atom or ion, metal atom or ion, surrounded by atoms, surrounded by atoms or ions. ठीक आहे. कोऑर्डिनेशन कंपाऊंड कशाला म्हणणार आपण, बघा, म्हणजे असे कंपाऊंड की जिच्यामध्ये काय सेंट्रल मेटल जो आहे, सेंट्रल ऍटम जो आहे तो काय असणार आहे, मेटल असणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी काय असेल, सपोज प्लॅटिनम असेल, हा काय मेटल आहे, बरोबर आहे. म्हणजे सेंटरला काय असेल, मेटल आहे आणि त्याच्या आजूबाजूला काय असणार आहेत, ऍटम असणार आहेत, आयन्स असणार किंवा मॉलिक्युल्स असणार. ठीक आहे. ऍटम्स असतील, सपोज एखादा क्लोरीन असेल, अशा प्रकारे क्लोरीन असेल, तो काय झाला, ऍटम. आयन्स, ठीक आहे, सपोज ब्रोमीन असेल, क्लोरीन असेल, आयोडीन, कुठलाही एखादा आयन्स असेल. ठीक आहे. किंवा एखादा मॉलिक्युल्स असेल, फॉर एक्झाम्पल NH3 मॉलिक्यूल आहे किंवा वॉटर मॉलिक्यूल आहे, H2O हा मॉलिक्यूल आहे, आयन्स असतील किंवा ऍटम्स असतील. ठीक आहे. पण सेंटरला काय असणार आहे, मेटल ऍटम. हे तुमच्या लक्षात असणार पाहिजे. कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मध्ये काय, ऑलवेज देयर इज अ सेंट्रल ऍटम विच इज मेटल. तो काय असणार आहे, मेटल असणार. आणि हा जो कंपाऊंड आहे, आणि या कंपाऊंडला आपण काय म्हणणार, कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आलं लक्षात, कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ठीक आहे. कोऑर्डिनेशन कंपाऊंड कंसिस्ट ऑफ सेंट्रल मेटल एटम और आयन सराउंडेड बाय एटम्स, आयन्स और मॉलिक्यूल्स. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक्झाम्पल आहे, बघा, जो काही किमोथेरपी ड्रग्ज आहे, किमोथेरपी ड्रग्स, सिस्प्लॅटिन, त्या किमोथेरपी ड्रग मध्ये जो काही सिस्प्लॅटिन जो आहे, किमोथेरपी की ज्या काही फास्टली ग्रो होणाऱ्या सेल्स आहेत बॉडीमध्ये, फॉर एक्झाम्पल कॅन्सरचे सेल्स असतील, फास्टली ग्रो होत आहेत, त्या फास्टली ग्रो होणाऱ्या सेल्सला किल करण्यासाठी आपण जो काही ड्रग्ज यूज करतो त्याला म्हणतो आपण किमोथेरपी ड्रग्ज. त्याला काय म्हणायचं, किमोथेरपी ड्रग्ज. ठीक आहे. आणि तो कुठला आहे, सिस्प्लॅटिन. तो कुठला आहे, सिस्प्लॅटिन. हा सिस्प्लॅटिन जो आहे, हा सिस्प्लॅटिन जो आहे, हा आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड. किमोथेरपी ड्रग सिस्प्लॅटिन आर कोऑर्डिनेशन कंपाऊंड. हा काय
कोऑर्डिनेट कंपाऊंड आहे सिस प्लॅटिनम. त्याचं स्ट्रक्चर बघा तो असा आहे बघा. त्याच्यामध्ये काय मेटल जो आहे तो प्लॅटिनम आहे. काय प्लॅटिनम. प्लॅटिनम त्याच्यामध्ये अमोनिया 2 मॉलिक्यूल आणि क्लोरीनचे 2 आयन्स. ठीक आहे. हा जो कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे हा आहे सिस प्लॅटिनम. त्याला काय म्हणतात सिस प्लॅटिनम. आणि तो काय किमोथेरपी ड्रग्ज आहे. किमोथेरपी मीन्स द chemotherapy drugs means the drugs which used to treatment fastly growing cells. Fastly growing unwanted cells म्हणा त्याला. ठीक आहे. unwanted cells in body त्यानंतर आपण किमोथेरपी ड्रग्ज आणि त्याचं नाव आहे सिसप्लॅटिन. हा वाईड यूज केला जातो. ठीक आहे. कॅन्सर ट्रीटमेंट मध्ये. ठीक आहे. बघा याच्यामध्ये काय आहे हा जो कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे सिसप्लॅटिन त्याच्यामध्ये काय इन विच प्लॅटिनम इज सेंट्रल मेटल आयन और ॲटम. हा जो प्लॅटिनम आहे याच्यामध्ये या सिस प्लॅटिनम मध्ये तो काय सेंट्रल मेटल आहे. म्हणजे त्याच्या आजूबाजूला अमोनिया आणि क्लोरीन आहे. म्हणजे तो कसा आहे सेंटरला आहे. सेंट्रल मेटल आहे तो किंवा आयन. त्याला आयन सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. आयन्स म्हणजे काय की ज्याच्यावरती एकतर पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा निगेटिव्ह चार्ज असेल. आणि त्याच्यावरती मेटल आहे म्हणजे मेटल तिकडे कुठला चार्ज असणार आहे पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे. म्हणून ते काय आयन सुद्धा त्याला तुम्ही म्हणू शकता. बघा आणि याच्यामध्ये इज सराउंडेड. तो कशाने सराउंडेड आहे. इज surrounded by 2 ammonia molecules. 2 ammonia molecule and 2 क्लोरीन आयन. तो क्लोरीन आयन म्हणा किंवा क्लोराइड आयन म्हणा. क्लोराइड आयन सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. ठीक आहे. क्लोराइड आयन. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये जो काही प्लॅटिनम आहे याच्या आजूबाजूला काय 2 अमोनियाचे मॉलिक्यूल आहेत आणि 2 क्लोरीनचे आयन्स आहेत. ठीक आहे. बघा आता याच्यामध्ये इथपर्यंत लिहून घ्या. आता या कोऑर्डिनेशन कंपाऊंडला आपल्याला एक्सप्लेन करायचं. नेमकं हा जो अमोनिया मॉलिक्यूल आहे याला नेमकं आपण काय म्हणणार या मॉलिक्यूल्स मध्ये. या क्लोरीनला आपण काय म्हणणार. या प्लॅटिनमला आपण काय म्हणणार. ठीक आहे. सिंपल बेसिक कन्सेप्ट आहे. ते बेसिक कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आले म्हणजे कोऑर्डिनेशन केमिस्ट्री तुम्हाला सोपी जाईल. ठीक आहे. बघा जो काही कोऑर्डिनेशन कंपाऊंड जो असणार आहे त्याच्यामध्ये द स्पेसिस. आता पॉइंट तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित आणि लक्षात घ्या. ठीक आहे. बघा द स्पेसिस which surrounded जी काही स्पेसिस असणार आहे त्या जो काही सेंट्रल मेटल आयन आहे त्याच्या आजूबाजूला द स्पेसिस surrounded to central atom. जो काही सेंट्रल ॲटम असतील त्या सेंट्रल ॲटमच्या आजूबाजूला जे काही स्पेसिस असेल तिला काय म्हणायचं आयन. त्याला आपण म्हणणार आहोत लिगॅंड्स. आर कॉल्ड लिगॅंड्स. ठीक आहे. म्हणजे बघा जो काही सिस प्लॅटिनचं एक्झाम्पल घेऊ आपण. याच्यामध्ये जो काही प्लॅटिनम आहे हा प्लॅटिनम काय झाला सेंट्रल ॲटम आणि याच्या आजूबाजूला जे काही अमोनिया मॉलिक्यूल्स आहेत अमोनिया. ठीक आहे. अमोनिया किती मॉलिक्यूल्स आहेत अमोनियाचे 2 मॉलिक्यूल्स. आणि 2 मॉलिक्यूल्स कशाचे आहेत क्लोरीनचे आहेत. ठीक आहे.
या प्लॅटिनमच्या आजूबाजूला जे काही आयन्स असतील किंवा ऍटम्स असतील आर कॉल्ड लिगॅंड्स. याला काय म्हणायचे? लिगॅंड्स. बघा ही कोऑर्डिनेशन केमिस्ट्री आहे. याला काय म्हणायचंय? लिगॅंड्स म्हणायचंय. आलं लक्षात? कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मध्ये द सेंट्रल मेटल ॲटम सराउंडेड बाय द स्पेस इज कॉल्ड लिगॅंड्स. म्हणजे या सेंट्रल मेटल ॲटमच्या आजूबाजूला ज्या काही स्पेसिस असतील, ॲटम्स असतील, आयन्स असतील, मॉलिक्यूल असतील, त्याला म्हणायचं लिगॅंड्स. त्याला काय म्हणणार तुम्ही? लिगॅंड्स. आलं लक्षात? बघा लिगॅंड्स, जे काही लिगॅंड्स आहेत, लिगॅंड्स लिंक डायरेक्टली टू सेंट्रल मेटल आयन or atom. CM means सेंट्रल मेटल. आता ही शॉर्ट फॉर्म मध्ये दिली, तुम्ही फुल फॉर्म मध्ये लिहू शकता. सेंट्रल मेटल आयन और ॲटम. म्हणजे जो काही लिगॅंड आहे, लिगॅंड लिंक डायरेक्टली टू द सेंट्रल मेटल ॲटम और आयन थ्रू कोऑर्डिनेट बॉन्ड. थ्रू कोऑर्डिनेट बॉन्ड. म्हणजे जो काही सेंट्रल मेटल ॲटम असतील त्याच्या आजूबाजूला जे काही स्पेसिस आहेत त्याला म्हणतो आपण लिगॅंड. आणि ते लिगॅंड त्या मेटल ॲटमला कोऑर्डिनेट बॉन्डने काय केलेले आहेत? अटॅच केलेले आहेत. अटॅच असणार आहे. म्हणजे बघा हा जो काही प्लॅटिनम आहे, त्या प्लॅटिनमच्या शेजारी जो काही अमोनियम मॉलिक्युल्स आहे, ठीक आहे, हा याच्यासोबत कशानं लिंक केलेला आहे? कोऑर्डिनेट बॉन्ड. आणि कोऑर्डिनेट बॉन्ड आपण असा दाखवतो. ठीक आहे, हा काय कोऑर्डिनेट, हा जो एरो आहे हा कोऑर्डिनेट बॉन्डचा एरो आहे. आलं लक्षात? कोऑर्डिनेट म्हणजे जो काही सेंट्रल मेटल ॲटम आहे त्याच्या आजूबाजूला जे काही स्पेसिस आहेत त्याला म्हणायचं लिगॅंड. आणि हा लिगॅंड हा डायरेक्टली या मेटलला अटॅच आहे बाय कोऑर्डिनेट बॉन्ड. त्याला म्हणायचं कोऑर्डिनेट बॉन्ड. लक्षात ठेवा, कोऑर्डिनेट बॉन्ड. ठीक आहे. आणि बघा जो काही कोऑर्डिनेट बॉन्ड आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड कन्व्हिनियंटली, जो काही कोऑर्डिनेट बॉन्ड आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये मी आता दाखवला होता तुम्हाला, तो काय तो आपण कशाने दर्शवतो? बघा, द कोऑर्डिनेट बॉन्ड इज कन्व्हिनियंटली रिप्रेझेंटेड बाय an arrow like this. हा काय असेल? एरो असेल. लक्षात? एरो. या एरोला आपण कोऑर्डिनेट बॉन्ड शो करतो. ठीक आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड. नेक्स्ट पॉइंट काय असेल याच्यामध्ये? बघा, coordinate bond is conveniently represented by this arrow. And next point is central metal atom or ion usually an electron deficient species. जो काही सेंट्रल मेटल आहे, सेंट्रल मेटल एटम और आयन, सेंट्रल मेटल एटम म्हणजे सिस प्लॅटिनम मधला कोण आहे? प्लॅटिनम. तो काय सेंट्रल मेटल एटम आहे. बरोबर आहे. usually electron deficient. म्हणजे जो काही सेंट्रल मेटल ॲटम असणार आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये, सेंट्रल मेटल ॲटम, ठीक आहे, सिस प्लॅटिनम मध्ये कोण आहे? प्लॅटिनम. तो कसा असणार आहे? इलेक्ट्रॉन डिफिशियंट. म्हणजे त्याला इलेक्ट्रॉनची गरज असणार आहे. म्हणजे तो काय करणार? इलेक्ट्रॉन गेन करणार कोणाकडून तरी. ठीक आहे, म्हणजे त्याला इलेक्ट्रॉनची भूक आहे. सिंपल. ठीक आहे, म्हणजे तो काय? इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, त्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे. आलं लक्षात? इथपर्यंत लिहून घ्या. आणि बघा, आता ज्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे तो काय करणार? म्हणजे इलेक्ट्रॉन गेन करणार आहे. म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणणार? जो काही सेंट्रल मेटल ॲटम और
ion accept pair of electrons. तो काय करणार, पेयर ऑफ इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार, पेयर ऑफ इलेक्ट्रॉन काय करणार, ऍक्सेप्ट करणार. आणि बघा या ठिकाणी जे काही लिगॅंड्स आहेत, लिगॅंड्स serve as इलेक्ट्रॉन, जे काही लिगॅंड आहे ते काय करतात, इलेक्ट्रॉन सर्व करतात, म्हणजे इलेक्ट्रॉन देतात. ठीक आहे, इलेक्ट्रॉन देतात, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रॉन डोनर. जे इलेक्ट्रॉन देतात त्याला इलेक्ट्रॉन डोनर, जे इलेक्ट्रॉन घेतो ते इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. आलं लक्षात, इलेक्ट्रॉन डोनर. ठीक आहे, इथपर्यंत लिहून घ्या. बघा जो काय सेंट्रल मेटल ॲटम आहे सिस प्लॅटिनम मधला, सेंट्रल मेटल आयन इन सीज प्लॅटिन, इन सीज प्लॅटिन इज प्लॅटिनम. कोण आहे, प्लॅटिनम आहे. मी या ठिकाणी असा ड्रॉ करतो प्लॅटिनम. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी 4 अमोनिया मॉलिक्यूल्स, सॉरी 2 अमोनिया मॉलिक्यूल ड्रॉ करतो. सीज प्लॅटिनम मध्ये किती अमोनिया मॉलिक्यूल आहे, 2, आणि 2 काय आहे, क्लोरीन. आलं लक्षात. आता बघा या ठिकाणी हे काय करतात, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन याला डोनेट करतात. याच्याकडचे 2 इलेक्ट्रॉन, याच्याकडचे 2 इलेक्ट्रॉन, याच्याकडचे 2 इलेक्ट्रॉन आणि याच्याकडचे 2 इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन याला डोनेट करतात, 8 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, बघा. आणि ते इलेक्ट्रॉन कसे दाखवतो बघा. आता या ठिकाणी तुम्ही एकतर स्ट्रक्चर असं ड्रॉ करू शकता, किंवा या स्ट्रक्चरला तुम्ही डायरेक्टली कोऑर्डिनेट बॉन्ड शो करू शकता. प्लॅटिनम, अमोनिया. आता बघा या ठिकाणी बॉन्ड आहे की, ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स आहे तो इलेक्ट्रॉन देणार, ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन कमी आहे तो इलेक्ट्रॉन घेणार. म्हणजे प्लॅटिनम कसा आहे, इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. म्हणजे कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये जो काही सेंट्रल मेटल ॲटम असतो तो कसा असतो, इलेक्ट्रॉन डिफिशियंट, म्हणजे त्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग त्याला इलेक्ट्रॉन देणार कोण, एकतर त्याच्या आजूबाजूला सराउंडिंगला असलेले लिगॅंड्स. मग लिगॅंड्स म्हणजे काय, त्याचे आजूबाजूला असलेले आयन्स, मॉलिक्यूल्स किंवा ॲटम्स. या ठिकाणी काय 2 अमोनियाचे मॉलिक्यूल्स आहेत आणि 2 आयन्स आहेत. ठीक आहे, म्हणजे बघा या ठिकाणी पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करणार. एक पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे 2 इलेक्ट्रॉन या ठिकाणी डोनेट करणार, आणि ते पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आपण कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणजे असा दाखवतो. बरोबर आहे, हा एक बॉन्ड. दुसरा जो काही अमोनिया आहे, दुसरा जो काही अमोनिया मॉलिक्यूल्स आहे तो सुद्धा कसा दाखवणार, मग अशा प्रकारे दाखवणार. दुसरा कोऑर्डिनेट बॉन्ड. म्हणजे अमोनिया याला प्लॅटिनमला किती इलेक्ट्रॉन डोनेट करतात, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आलं लक्षात, 2 इलेक्ट्रॉन. आणि या ठिकाणी क्लोरीन आहे, हा क्लोरीन सुद्धा किती इलेक्ट्रॉन डोनेट करेल, 2 इलेक्ट्रॉन डोनेट करेल. आलं लक्षात. आणि या ठिकाणी जो काही क्लोरीन आहे दुसरा, तो सुद्धा किती इलेक्ट्रॉन डोनेट करेल, 2 इलेक्ट्रॉन. बघा हा झाला कोऑर्डिनेट कंपाऊंड, ज्याच्यामध्ये 2 अमोनिया मॉलिक्यूलने पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट केले आणि ते आपण दाखवले कोऑर्डिनेट बॉन्ड. याला काय म्हणायचं, कोऑर्डिनेट बॉन्ड. आलं लक्षात, म्हणजे हा झाला कोऑर्डिनेट कंपाऊंड. बघा आता याच्यामध्ये काय आहे, हे या साईडचं मी थोडं रब करतो तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी. ठीक आहे, बघा याच्यामध्ये काय आहे, जो काही सेंट्रल मेटल ॲटम आहे, सेंट्रल मेटल आयन, जो काही सेंट्रल मेटल आयन प्लॅटिनम आहे, हा प्लॅटिनम काय करतो, बीइंग इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर. तो कसा आहे, बीइंग इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर, इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर. त्याला काय केलेलं आहे, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केलेलं आहे. कोणाकडून, या 2 क्लोरीनकडून आणि 2 अमोनिया मॉलिक्यूलकडून. ठीक आहे, मीन्स जो काही सेंट्रल मेटल आहे बीइंग इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर, आणि त्याला आपण काय म्हणणार, आणि जो इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर असतो त्याला लेविस थेअरीमध्ये आपण काय म्हणतो, लेविस ऍसिड. आठवतंय, serve as लेविस ऍसिड. अरे बरोबर आहे की नाही. बघा H+ आहे ना, आपण सांगतो की लेविस ऍसिड आहे, त्याच्याकडे काय पॉझिटिव्ह सेंटर आहे, त्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे.
कोणीतरी इलेक्ट्रॉन देणारा भेटला तो काय करणार, इलेक्ट्रॉन गेन करणार, म्हणजे हा इलेक्ट्रॉन गेन करतोय म्हणून याला काय म्हणतो आपण लेविस ऍसिड. या ठिकाणी प्लॅटिनम जो आहे सेटल मेटल आहे तो सुद्धा काय करतो, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन गेन करतो, म्हणून आपण याला लेविस ऍसिड म्हणू शकतो का नाही, बरोबर आहे. सिंपल कन्सेप्ट आहे. म्हणजे हा सुद्धा काय सर्व ऍज अ लेविस ऍसिड. आणि बघा सर्व ऍज अ लेविस ऍसिड. आणि जे काही लिगॅंड्स आहेत, द लिगॅंड बीई, ज्याच्या आजूबाजूला जे काही स्पेसिस आहे त्याला म्हणतो आपण लिगॅंड. द लिगॅंड बीई इलेक्ट्रॉन पेयर डोनर, ते काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेट करतात, म्हणून त्याला काय म्हणतो इलेक्ट्रॉन पेयर डोनर. आणि जे इलेक्ट्रॉन पेयर डोनर्स असतात आर कॉल्ड, त्याला काय म्हणतो आपण, आर लेविस बेस. त्याला काय म्हणणार आपण, आर लेविस बेस. तो काय झाला, लेविस बेस. म्हणजे या ठिकाणी काय, हा झाला लेविस ऍसिड. लेविस ऍसिड ज्याने इलेक्ट्रॉन गेन केले कोणाकडून, लिगॅंड्स कडून, आणि ज्याने इलेक्ट्रॉन डोनेट केले ते काय आहेत, लेविस बेस. जे इलेक्ट्रॉन डोनेट करतात हा लेविस बेस, हा लेविस बेस, हा सुद्धा लेविस बेस, हा सुद्धा लेविस बेस. हा काय आहे, लेविस ऍसिड आहे, जो काय करतो, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन गेन करतोय. गॉट इट. ठीक आहे. आता बघा प्रश्न हा आहे, याच्यामध्ये जे काही लिगॅंड्स असतात, आता बघा या ठिकाणी अमोनिया लिगॅंड आहे, क्लोरीन लिगॅंड आहे, ठीक आहे, बरोबर आहे. आता हा याला लिगॅंड म्हणणार, याला लिगॅंड म्हणणार, याला सुद्धा लिगॅंड म्हणतात, याला सुद्धा लिगॅंड, म्हणजे चारही लिगॅंड्स आहेत. प्राप्ती याच्यामध्ये काय करतो, आता चारही लिगॅंड तर आहे, ठीक आहे, पण चारही लिगॅंड तुम्हाला सारखे दिसतात का, नाही, सेम आहेत का, नाही. या ठिकाणी दोन अमोनियाचे मॉलिक्यूल, दोन क्लोरीनचे, म्हणजे डिफरंट आहे की नाही, ठीक आहे. म्हणजे बघा याच्यामध्ये लिगॅंड कसे असू शकतात, वेगवेगळे असू शकतात, ठीक आहे. मग आपण या ठिकाणी काय बघणार आहोत, आता क्लासिफिकेशन ऑफ लिगॅंड्स, म्हणजे लिगॅंड्स किती प्रकारचे असू शकतात आणि कसे असणार, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी काय हेडिंग टाका, टाइप्स ऑफ लिगॅंड, टाइप्स ऑफ लिगॅंड, ठीक आहे. इथपर्यंत हे नोट डाऊन करा, नोटबुक मध्ये व्यवस्थित व्यवस्थित रीड करता, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कळून जाईल. सगळं बेसिक आहे बरं का, आणि ते आपण इंट्रोडक्शन मध्ये घेतोय. बघा लिगॅंड्स, लिगॅंड जे आहेत ते काय करतात, सेंट्रल मेटल आयटमला इलेक्ट्रॉन डोनेट करतात. कशामध्ये, कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये. जो काही सेंट्रल मेटल आहे त्याला इलेक्ट्रॉन डोनेट करणार, ते काय इलेक्ट्रॉन डोनर आहेत, त्याला म्हणतो आपण लेविस बेस, लेविस बेस, ठीक आहे. म्हणजे बघा या लिगॅंडचे प्रकार आहेत, ठीक आहे. काही काही लिगॅंड काय करतात, एक पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करतात, काही काही दोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करतात, काही दोन पेक्षा जास्त पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करतात, ठीक आहे. मग डिपेंडिंग ऑन द इलेक्ट्रॉन पेअर डोनेशन कॅपॅसिटी, तो किती इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो त्याच्यावरती डिपेंड आहे टाइप्स ऑफ लिगॅंड, ठीक आहे. सपोज याला आपण मेनली दोन क्लासमध्ये क्लासिफाय करू शकतो. त्याच्यामध्ये दोन, एक आहे मोनोडेंटेड लिगॅंड. आता मोनोडेंटेड लिगॅंड काय बघा, द लिगॅंड donate pair of electrons, म्हणजे जो लिगॅंड फक्त एक पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेट करतो, डोनेट पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे एक पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेट करतोय, त्याला काय म्हणायचं, मोनोडेंटेड. म्हणजे मोनो मीन्स वन, डेंटेज मीन्स देणारा, म्हणजे काय एक पेअर ऑफ इलेक्ट्रॉन देणारा, त्याला म्हणतो आपण मोनोडेंटेड लिगॅंड. आलं लक्षात, मोनोडेंटेड लिगॅंड. आता मोनोडेंटेड लिगॅंडचे आता हे डोनेट कोणाला करणार आहे, इलेक्ट्रॉन्स टू सेंट्रल मेटल आहे ना, एवढं लक्षात ठेवायचं, सेंट्रल मेटल आहे. एक्झाम्पल काय याच्यामध्ये, एक्झाम्पल आता भरपूर एक्झाम्पल आहेत, आपल्याला एक दोन तर एक्सप्लेन करावं लागतील क्लासिफिकेशन मध्ये, बरोबर आहे. एक आहे सपोज या ठिकाणी Cl मायनस, एक तर पाहिला तर आपण एक पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करतोय, ठीक आहे. दुसरा आहे OH मायनस हायड्रॉक्साइड आहे, किंवा तिसरा आहे Cl मायनस सायनाइड, ठीक आहे. हे तीन काय मोनोडेंटेड लिगॅंड आहेत, जे की सेंट्रल मेटल आयनला फक्त एक पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करतात. मग आता असे काही मॉलिक्युल्स आहेत, असे काही आयन्स आहेत जे की सराउंडेड असणार आहेत सेंट्रल मेटल आयटमला, जे की
पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करणार एकापेक्षा जास्त, 2 or more पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनर, त्याला म्हणतो आपण पॉलिडेंटेट लिगॅंड ठीक आहे. आता पॉलिडेंटेट लिगॅंड कशाला म्हणतात मग आपण? द लिगॅंड ऑर आयन डोनेट 2 or more पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. काय? द लिगॅंड डोनेट 2 or more pair of electron to central metal ion or atom. म्हणजे असे लिगॅंड की जे एकापेक्षा जास्त, 2 किंवा 2 पेक्षा जास्त ही पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतात, त्याला म्हणतो आपण पॉलिडेंटेट लिगॅंड. ठीक आहे. सपोज आता याच्यामध्ये पॉलिडेंटेट लिगॅंड, आता हे झाला मोनोडेंटेट. जर 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जर डोनेट करत असेल त्याला तुम्ही बायडेंटेट सुद्धा म्हणू शकता. बायडेंटेट 3 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ट्रायडेंटेट. ठीक आहे. पण ते कुठल्या क्लासमध्ये येतात? पॉलिडेंटेट. म्हणजे एकापेक्षा जास्त पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ते काय करतात? डोनेट करतात, म्हणून त्याला म्हणतो आपण पॉलिडेंटेट लिगॅंड. द लिगॅंड डोनेट्स 2 or more पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टू द सेंट्रल मेटल आयन्स और atoms in coordination compound called polydentate ligand. फॉर एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल अतिशय महत्वाचे आहे त्याचे. जे एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे ते एक्झाम्पल मध्ये आहे इथिलीन डायमाइड. काय? इथिलीन डायमाइड. बरोबर. अमाइन चॅप्टर आपलं संपलंय. मी तुम्हाला एक्झाम्पल सुद्धा दिलेलं आहे इथिलीन डायमाइडचा. ठीक आहे. स्ट्रक्चर बघा काय. इथिलीन डायमाइड NH2, या ठिकाणी काय NH2. बघा इथे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, इथे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आता हा मॉलिक्यूल 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो का? 2. हा अमोनिया आणि हा अमोनिया. बरोबर. हा अमाइन्स ग्रुप, हा अमाइन्स ग्रुप काय करतात? पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतात. म्हणजे 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, पण ते कुठल्या क्लासमध्ये येतात? पॉलिडेंटेट. मोर दॅन 1 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनर इथिलीन डायमाइड. सेकंड एक्झाम्पल काय आपल्याकडे? आता ईडीटीएचं एक्झाम्पल आहे किंवा ऑक्झॅलेट आयन आहे. कुठला आहे? ऑक्झॅलेट आयन. आता ऑक्झॅलेट आयन काय? बघा, ऑक्झॅलिक ऍसिड, तुम्हाला ऑक्झॅलिक ऍसिड माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे. काय? ऑक्झॅलिक ऍसिड. हा आहे ऑक्झॅलिक ऍसिड. काय? ऑक्झॅलिक ऍसिड. बघा, नाही जास्त झाले ना, कार्बनची संख्या जास्त झाली आहे. ठीक आहे. बघा इथे आहे COOH, या ठिकाणी COOH. ठीक आहे. हा आहे ऑक्झॅलिक ऍसिड. आता ऑक्झॅलिक आयन काय असणार आहे? फक्त यानं काय केलेलं आहे? म्हणजे हायड्रोजन रिलीज केलेला आहे. आणि अशा प्रकारची स्पेस याच्यावरती आहे -4, याच्यावरती आहे -4. म्हणजे या ठिकाणी 2 ऑक्सिजन असे आहेत की त्यांच्याकडे काय -4 आहे. म्हणजे ते काय 2 प्रकारे हे 2 ऑक्सिजन आयन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतात. एक -4 म्हणजे किती इलेक्ट्रॉन? पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. बरोबर. ते काय 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतात. आणि हा आहे ऑक्झॅलिक आयन. आणि हा सुद्धा कशामध्ये येतो? पॉलिडेंटेट. याला तुम्ही बायडेंटेट सुद्धा म्हणू शकता. 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करतात म्हणून बायडेंटेट. पण कुठल्या क्लासमध्ये? पॉलिडेंटेट. आलं लक्षात? थर्ड एक्झाम्पल आणि अतिशय महत्वाचं एक्झाम्पल आहे याच्यामध्ये. ते एक्झाम्पल आहे EDTA. आता कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये अतिशय महत्वाचं एक्झाम्पल आहे पॉलिडेंटेट लिगॅंडचं, की याच्यामध्ये 4 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट केले जातात. किती? 4. बघायचं स्ट्रक्चर काय, त्याचं नाव काय? EDTA, इथिलीन डायमाइन टेट्रा ऍसिटेट. इथिलीन डायमाइन टेट्रा ऍसिटेट म्हणजे इथिलीन म्हणजे बघा, आता या ठिकाणी मी लिहितोय व्यवस्थित. बघा, इथिलीन म्हणजे किती कार्बन? 2 कार्बन. CH2 हा झाला इथिलीन. ठीक आहे. डायमाइन म्हणजे इथे नायट्रोजन असेल, इथे नायट्रोजन असेल. पाठ करायची गरज नाही पडणार, म्हणजे तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं. इथिलीन 2 कार्बन, डायमाइन म्हणजे 2 नायट्रोजन. डायमाइन म्हणजे काय? 2 नायट्रोजन. आणि याला 4 साइड असणार आहे डोनरच्या. ठीक आहे. टेट्रा ऍसिटेट. EDTA म्हणजे काय? इथिलीन डायमाइन टेट्रा ऍसिटेट म्हणजे 4 ऍसिटेटचे आयन असणार. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी मी इथे ड्रॉ करतो एक CH2, हे रब करतो थोड्या वेळापुरतं. ठीक. CH2 COO- हा झाला एक ऍसिटेट आहे. दुसरा या ठिकाणी आहे
CH2COO मायनस. ठीक आहे, दोन ऍसिडिक आयन्स आहेत. आता या ठिकाणी सुद्धा किती असणार आहे, दोन असणार आहे. बघा इथे CH2COO मायनस, या ठिकाणी दुसरा CH2COO मायनस. आलं लक्षात? 1 2 3 आणि 4. बघा हा CH2COO मायनसच आहे आणि हा सुद्धा. फक्त लिहिताना बघा मी कार्बन लिहिला, इथं ऑक्सिजन आणि त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. म्हणजे हे दोन ऍसिडिक आयन आणि हे दोन ऍसिडिक आयन किती आता डोनर साइड आहेत, 1 2 3 4 आहे की नाही? हा आहे ओरिजिनल पॉलिडेंटेट लिगॅंड. याला तुम्ही म्हणता टेट्राडेंटेट लिगॅंड सुद्धा म्हणू शकता. याचं नाव आहे EDTA, इथिलीन डायअमाइन. टी मीन्स टेट्रा आणि काय, ए मीन्स ऍसिटेट. टी मीन्स टेट्रा ऍसिटेट. आलं लक्षात? हे आहे क्लासिफिकेशन टाइप्स ऑफ लिगॅंड्स. ठीक आहे, नोट डाऊन करा. बघा याच्यामध्ये तिसरा क्लास जो आहे तो आहे ॲम्बिडेंटेड लिगॅंड. आता ॲम्बिडेंटेड लिगॅंड काय? बघा ॲम्बिडेंटेड लिगॅंड अशा प्रकारचा लिगॅंड असणार आहे, एकच मॉलिक्यूल असेल पण तिच्यामध्ये दोन ॲटम असतील की जे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतात. आलं लक्षात? म्हणजे याची डेफिनेशन तुम्ही काय लिहिसा, द लिगॅंड विच हॅव two donor atoms, म्हणजे एकच लिगॅंड एकच आहे पण त्याच्यामध्ये दोन ॲटम आहेत की जे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतात. द लिगॅंड विच हॅव two donor atoms and use the pair of electrons to form coordinate bond. आणि काय तयार करणार, कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतात. विथ कशासोबत, विथ द सेंट्रल मेटल आयन सोबत आर कॉल्ड ॲम्बिडेंटेड लिगॅंड. त्याला काय म्हणायचं, ॲम्बिडेंटेड लिगॅंड. ठीक आहे, एक्झाम्पल बघा, ॲम्बिडेंटेड लिगॅंड. बघा या ठिकाणी एक्झाम्पल एकदम भारी आहे. तर नायट्रो ग्रुप सगळ्यांना माहिती आहे NO2, पण याच्यावरती जर का मायनस चार्ज असेल तर हा काय झाला, ॲम्बिडेंटेड लिगॅंड. कसा बघा, आता याच्यामध्ये याचं स्ट्रक्चर आपल्याला काढणं महत्वाचं आहे. बघा हा नायट्रोजन आहे, या ठिकाणी ऑक्सिजन मायनस आणि या ठिकाणी काय डबली बॉन्डेड ऑक्सिजन. हा आहे NO2 आणि त्याच्यावरती काय मायनस चार्ज आणि याच्याकडे काय पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. हा आहे NO2 मायनस. आता बघा या ठिकाणी काय, हा नायट्रोजन सुद्धा काय करू शकतो, एखाद्या मेटलला, या ठिकाणी मेटलला पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो. ही एक साईड झाली. पण याच्याकडे काय निगेटिव्ह चार्ज आहे की नाही, म्हणजे हा सुद्धा काय करू शकतो, याच मेटलला काय करू शकतो, बघा याच्यासोबत कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करू शकतो की नाही. बघा याच्याकडे निगेटिव्ह चार्ज आहे, तो मेटल आहे, इलेक्ट्रॉन देऊ शकतो. याच्याकडे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, हा सुद्धा मेटल आहे, इलेक्ट्रॉन देऊ शकतो. म्हणजे एकाच मॉलिक्यूल मध्ये दोन डोनर साइड आहे. कशासाठी, इलेक्ट्रॉन देण्यासाठी. कोणाला, सेंट्रल मेटल ॲटमला. त्याला काय म्हणतो आपण, ॲम्बिडेंटेड लिगॅंड. आलं लक्षात, NO2 मायनस हा काय झाला आहे, ॲम्बिडेंटेड लिगॅंड आहे. दुसरा एक मॉलिक्यूल आहे HCl. ठीक आहे, दुसरा एक्झाम्पल काय, HCl. हा HCl मायनस, या ठिकाणी असा प्रकार आहे HCl मायनस. आता हे HCl मायनसचं सुद्धा स्ट्रक्चर आपल्याला काढता येतं. ठीक आहे, बघा या ठिकाणी काय, जो काही इथे तुम्ही HCl, या ठिकाणी हा सल्फर जो आहे, हा सल्फर म्हणजे कसा बघा, याचं स्ट्रक्चर कसं आहे, ऍक्च्युअली सल्फर या ठिकाणी काय कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन. ठीक आहे, HCl अशा प्रकारे.
आणि याच्यावरती काय निगेटिव्ह चार्ज. सल्फरला एकच बॉन्ड आहे म्हणून त्याच्यावरती काय निगेटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे. आणि याच्याकडे काय पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. हा सुद्धा मेटलला पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो. आणि हा नायट्रोजन सुद्धा काय करणार मेटल सोबत कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करणार. म्हणजे मॉलिक्यूल एकच आहे पण साईड किती आहेत 2 आहेत. म्हणजे 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो एकच मॉलिक्यूल. त्याच्यामध्ये 2 ॲटम असणार आहेत जे की पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतात. अशा प्रकारच्या लिगँडला आपण काय म्हणणार आहोत अनबिडेंटेड लिगँड्स. आलं लक्षात. आजच्या लेक्चरमध्ये आपण इतकंच बघू. समोरच्या लेक्चरमध्ये अशा काही टर्म्स येणार आहेत की ज्या डिस्क्राईब करणार तुम्हाला कम्प्लिटली कोऑर्डिनेशन कंपाऊंड काय असेल. मग त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन स्पियर काय आहे. ठीक आहे. कोऑर्डिनेशन स्पियर काय आहे. ठीक आहे. लिगँड व्यवस्थित मध्ये तुम्हाला कळणार कोऑर्डिनेशन स्पियर, कोऑर्डिनेशन एंटिटी. ठीक आहे. वेगवेगळ्या टर्म्स तुम्हाला येणार आहेत. त्या टर्म्स आपल्याला समोरच्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. ठीक आहे. आजच्या पुरतं इतकंच. व्यवस्थित अभ्यास करा. सिंपल चॅप्टर आहे आणि याचं JEE आणि NET मध्ये हमखास क्वेश्चन असतात. ठीक आहे. आणि सिंपल क्वेश्चन असतात पण टॉपिक आपल्याला माहित नाही त्याच्यामुळे तो आपल्याला अवघड वाटतो. ठीक आहे. आजच्या पुरतं एवढंच. आपण या ठिकाणी थांबू. ऑल द व्हेरी बेस्ट. अभ्यास करत राहा. ठीक आहे. थँक्यू.